काय सांगणार या ठिकाणी विधान परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यावरूनच राज ठाकरे म्हणतायत की बॅलेटवर या निवडणुका घेण्यात याव्या, नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा. देशात विचार पसरतात पण एकमत होऊ शकत नाहीत का? देशात विचार पसरतात पण मात्र एकमत का नाही होऊ शकत? नाही, असं आहे की वेगळी मतमतांतर असू शकतात, पण आज मशीनवरच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही असं देशातल्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं, ऐकलं जातं. आणि म्हणून राज ठाकरेंची ही जुनी मागणी आहे की बॅलेटवर मतदान व्हावं. सर, या ठिकाणी आज कॉक्रोच जनता पार्टीचा जंतर मंतरवर एल्गार बघायला मिळाला आहे, काय सांगणार? सगळ्या देशातले तरुण एकत्रित येत आहेत असं दिसतंय आणि परीक्षा पारदर्शीपणानं व्हाव्यात आणि परीक्षेमध्ये कुठेही वेगळा जो प्रकार पेपर लीक आणि बाकीच्या गोष्टीचा झाला तो होऊ नये ही मागणी त्यांनी हातात घेतलेली दिसते. आणि त्यामुळं त्यांना दिल्लीमध्ये आज प्रतिसाद मिळाला आहे. याच्यावरूनच फडणवीस म्हटलेले आहे की अराजकतावादी मनसुबे उघड झालेले. फडणवीसांनी या आंदोलनावर टीका केली. तर एक तरुण अमेरिकेहून आला, त्याने आंदोलन केलं. त्याला काही लोक नुसत्या सोशल मीडियाच्या संदेशावरून एकत्रित येऊन पाठिंबा द्यायला लागली. मला वाटतं की लोकभावना आहे आणि त्या बाबतीत सरकारने देखील तेवढी गांभीर्याने दखल घेतली. ते तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत व्यवस्थेच्या त्या सुधारायचा आग्रह करत आहेत. ते काही तुमचं सरकार बदला म्हणून आज म्हणत नाही आहे. त्यामुळं त्याची योग्य नोंद घेऊन सरकारने दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. सर, विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत असतील, यांचं असं म्हणणं की विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा घोडेबाजार होतो. विजय वडेट्टीवारांनी तर थेट आरोप लावला आहे की 5-5 लाख रुपये देऊन 2-2 लाख रुपये देऊन आमचे नगरसेवक पळवले जात आहेत. काय आहे की विधान परिषदेच्या या निवडणुका हात वर करून पाहिजेत. त्या गुप्त मतदानानं ठेवल्यामुळे अनेक फायदे झालेले आहेत आणि त्यामुळं हात वर करून मतदान होणं जास्त गरजेचं आहे. सर, सध्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे, मात्र जळगाव आणि नाशिक खूप मोठं चर्चेत आलेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गिरीश महाजनांना कुठंतरी बंडखोरीवर अपयश मिळतं आहे, बंडखोरी जे उमेदवार आहे त्याच्यावरती, आणि युतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळतं आहे. नाही, आता सगळं मिटलं असं मी ऐकलं. आणि अनिल चौधरी आणखीन एक कोणतरी काळे आपल्या उमेदवारीवर ठाम आहे. ज्या प्रकारे नाशिकमध्ये गीते या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला नाहीये, तर त्यांचं असं म्हणणं आहे रेश्मा काळेंचं की गीते यांनी जर शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आम्ही इकडे पाठिंबा देऊ. त्या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पण अजून कुठेही ते प्रकरण मिटलेलं नाहीये. त्याकरता गिरीश महाजन यांना दिल्लीला जावं लागतं तातडीने. बघतील, ते काहीतरी करतील. शेवटी सत्ता असल्यामुळे तुला हे देतो असं करून मिटवामिटी होऊन जाईल. सर, पण याच्यात एक विषय असा आहे की नाशिक असेल, जळगाव असेल किंवा राज्यातली इतर जागा असतील, महायुतीमध्ये सर्व काही आलबेले असं दिसत नाहीये. कारण की अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे आहेत. अगदी चर्चेअंती देखील तो तोडगा निघत नाहीये. आता तो महायुतीच्या नेत्यांना प्रश्न विचारा. सर, निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे. भाजपने तोंड उघडायला लावू नये असं सुप्रिया सुळे म्हणतायत. भाजपने तोंड उघडायला लावू नये. मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे, भाजपने तोंड उघडायला लावू नये असे सुप्रिया सुळे म्हणतात. ठीक आहे, आता ताई म्हणतात तर मी ऐकलेलं नाही ताई काय नक्की बोलले ते. काय मत आहे दादा असं म्हणायचं आहे. नाही, आता या माझ्या मतापेक्षा आधी बऱ्याच लोकांनी मतप्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि माझं मत हे आहे की विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या हात वर करून, गुप्त मतदान न ठेवता हात वर करून झाल्या तर ती प्रामाणिक आणि पारदर्शी निवडणूक होईल. गुलाबराव पाटील जे आहे अद्यापही नाराजीचा सूर पाहायला मिळतो. त्यांच्या चिरंजीवाला तिकीट नाही मिळालं, ते नाराज आहे अशी देखील चर्चा आहे. मात्र श्रीकांत शिंदे जळगावला आल्यानंतर त्यांच्या उमेदवारांना देखील भेटत नाहीये. ज्या रेश्मा काळे आहे, कुठेतरी ऑलवेज नाहीये का याच्यामध्ये, किंवा चर्चेला उदाहरण? मला माहिती नाही त्यांची काय परिस्थिती आहे, पण कालच त्यांचा वाढदिवस झाला. छगन भुजबळांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे, पण आपल्या कुटुंबातील कोणाला व्यक्तींना देण्यात यावी अशी त्यांची मागणी छगन भुजबळांची.
मी त्या पक्षात नाही आहे ना, तुम्ही मला दुसऱ्या पक्षांचे अनिल पाटील असं म्हणतात